खडसे यांच्या पेट्रोल पंपवर दरोडा पडला होता, त्याच्या आरोपी देखील पोलिसांनी अटक करण्यात आली. नेमकं काय घटना घडली आणि कोण आरोपी पार्श्वभूमी? 9 तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्ताईनगर वरणगाव या जे हायवे आहे, हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते. मग त्याच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्यानं 5 टीम्स काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या. 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिकमधून आणि 2 आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे. जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव, दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, तिसरा हर्षल बाविस्कर, चौथा रवींद्र बाविस्कर, प्रद्युन्य विरगट आणि एक 6वा आरोपी आहे एक विधी संघर्षक बालक आहे. आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेले 3 देशी कट्टे आणि त्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस आणि 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल 2 असे सर्व जप्त करण्यात आलेलं आहे. आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचा मूळचा रहिवासी आहे. त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते. तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हे घडून आणले होते. हे 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षी खडसे मॅडमचा ओनर होते. याच्या सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सर, आता या प्रकरणामध्ये DVR वगैरे काहीच नव्हतं, सगळं घेऊन गेलं. पोलिसांनी नेमका कशाला तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीय यंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय ठिकाणी CCTV आहे याची पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेलं आहे. तर या आरोपींनी 3 पेट्रोल पंप आपण सांगितले, याच्या आधी किंवा इतर काही पेट्रोल पंपांवर असाच प्रकार त्यांनी केलेला आहे? असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाही आहे. म्हणजे इतर कुठे काय केले का या विषयावर आम्ही तपास करतो. जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू. या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणताही त्यांचं कुठले फुटेज नाही, वर्णन नाही, काहीच नव्हतं. जे काही त्यांनी दरोडा केल्याबरोबर सर्व DVR आणि आजूबाजूचं जिथं कुठे CCTV नाही आहे अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी टाईम त्यांनी निवडले की म्हणजे कमीत कमी लोक राहील, म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी ही काम केलं होते. त्यांचं आता तपासामध्ये असं निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डे मध्ये झालं होतं. पूर्ण एरिया जरा थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाईममध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी CCTV आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांनी अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण DVR देखील त्यांनी घेऊन गेले होते. तर DVR जिथं कुठं त्यांनी नाश केलं किंवा त्यांनी फेकलेलं आहे तेही रिकव्हरी करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे.